सृष्टी मॉमी या चॅनलमध्ये। आज आम्ही कुठं गेलेलो ते मी पुढे तुमच्याबरोबर शेअर करतेच, परंतु इथे आता मी सकाळी सृष्टीचा टिफिन बनवायला घेतलेला आहे आणि त्याआधी सर्वांसाठी इथे मी चहा ठेवलेली आहे आणि माझे सासरेही आलेले आहेत। आणि इथे सरांनी भाजीपाला आणलेला होता, मग तो भाजीपाला आधी मी काढून घेतला आणि निवडायला तर मला काही वेळ नव्हता, कारण की पटकन सगळ्यांचा स्वयंपाक बनवून मग मला आज बाहेरही जायचं होतं। त्यामुळे मग पटकन जसा आहे तसा भाजीपाला मी फ्रीजमध्ये ठेवून दिला आणि फ्लावरची भाजी मला आज बनवून घ्यायची होती, त्यामुळे फ्लावर बाजूला काढून घेतली आणि आधी कणिक भिजवून घेतलं। कणिक भिजेल तिथपर्यंत मग इथे फ्लावर मी कापून घेतली आणि लगेचच फ्लावरची भाजी ही बनवायला घेतली आणि एका साईडला भाजी बनत आहे तिथपर्यंत दुसऱ्या साईडला मग पोळ्याही लाटून घेतल्या आणि सृष्टीला फ्लावरची भाजी टिफिनला दिल्यानंतर मग माझ्या सासऱ्यांसाठी मी चवळीची भाजी बनवून घेतली, कारण की ते फ्लावरची भाजी खात नाही। सृष्टी आता शाळेत गेलेली आहे आणि त्यानंतर मग माझ्या सासऱ्यांनाही मी गरम गरम जेवण वाढून दिलं आणि आता जेवण झाल्यानंतरचा हा व्हिडिओ मी थोडासा शूट केलेला आहे, कारण की सकाळी मला अजिबातच वेळ नव्हता आणि स्वयंपाकाचा पसारा आवरून झाल्यानंतर मग आता मी घर आवरायला घेतलेला आहे। सृष्टीची शाळा लवकर असल्यामुळे आधी स्वयंपाक मी आवरून घेतला आणि त्याच्यानंतर मग इथे सगळं घर वगैरे मी इथे झाडून काढलं आणि बेडशीट वगैरे चेंज करायची होती तीही चेंज करून घेतली आणि लगेचच कपडे वगैरे धुवून झाल्यानंतर तेही वाळवत टाकले। आज श्रावण सोमवार असल्यामुळे सरांचा आणि माझा उपवास होता, त्यामुळे आमच्या दोघांसाठी मी साबुदाणे बनवून घेतले, परंतु सकाळी मला इतकी घाई होती की तो व्हिडिओ काही मी शूट केला नाही आणि त्यानंतर मग लगेचच तयारी केली आणि आज मला मावशींबरोबर महाकालाच्या मंदिरात जायचं होतं आणि ते आमच्या गावाहून 2 तासाच्या अंतरावर होतं, त्यामुळे पटकन तयारी केली आणि मग आम्ही त्या ठिकाणी पोचलो। त्यानंतर मग आम्हाला इथेच वरणबट्टी भाजी आणि प्रसाद वगैरे बनवून घ्यायचा होता, त्यामुळे थोडीशी सावली राहील अशी जागा आम्ही शोधत होतो आणि मग शेवटी आम्हाला ती जागा सापडली। ही छान सावलीमध्ये मग आम्ही इथे स्वयंपाक बनवायला घेतलेला आहे। सगळ्या वस्तू मावशीने घरूनच आणलेल्या होत्या, त्यामुळे मग त्याच वस्तू इथे आम्ही काढून घेत आहोत आणि लगेचच मग आम्ही स्वयंपाकाच्या तयारीलाही लागलेलो आहोत। सगळ्यांनी मिळून आम्ही पटापट सगळी कामं उरकून घेतली। इथे मी कोथिंबीर वगैरे निवडून घेत होती, मिरच्या वगैरे कापून घेतल्या आणि ताईही इथे कणिक लावून घेत आहे आणि ज्या ताई आमच्या बरोबर आलेल्या होत्या त्याही इथे वांगे वगैरे कापून घेत आहे। असं सगळ्यांनी मिळून आम्ही इथे कामं आवरून घेतली। ताईने इथे वांग्याची भाजी बनवायला घेतलेली आहे, तिथपर्यंत मग आम्ही बट्टीची पूर्वतयारी करायला घेतलेली आहे आणि बट्टींना छान कळ्या पडाव्यात म्हणून मग छान तेल लावून त्याला रोल करून वगैरे छान गोळे बनवून घेतले आणि त्यानंतर मग इथे ताईने त्या बट्टी शिजवायलाही ठेवल्या आणि इथे मी त्या ताईंशी मजाक करत होती की ह्या ताईंनी काहीच कामं केलं नाही, परंतु त्या ताईंनी खूपच कामं केलेली होती। आणि त्यानंतर मग इथे मी वांगे वगैरे चाळून घेत आहे आणि ताईने लगेचच मग इथे वरण बनवायला घेतलेलं आहे। तेलामध्ये राई, कढीपत्ता, लसूण जिऱ्याची पेस्ट आणि थोडेसे टमाटे टाकून घेतले, त्याचबरोबर थोड्याशा हिरव्या मिरच्याही कट करून फोडणीमध्ये टाकून घेतल्या आणि त्यात थोडीशी हळदही ॲड केली आणि इथे गोड म्हणून नैवेद्यासाठी शिराही बनवलेला आहे। स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर मग लगेचच महाकालांना नैवेद्य दाखवण्यासाठी मग आम्ही इथे मंदिरावर जाण्यासाठी निघालेलो आहोत आणि मंदिर डोंगरावर असल्यामुळे बऱ्याच त्याच्या पायऱ्या होत्या आणि त्यामुळे मग आम्ही बऱ्याच अंतरापर्यंत चालत गेलो आणि मला भीती होती की उत्कर्ष इतक्या लांब चालतो की नाही, परंतु उत्कर्ष माझ्यापेक्षा जास्त फास्ट चालत होता। महाकालांच्या आशीर्वादाने मावशीची मुलगी स्वाती ही चांगल्या पॅकेजने नोकरीला लागलेली आहे आणि त्याचीच मानता फेडण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत। मंदिराच्या आजूबाजूचा परिसर तर खूपच सुंदर होता आणि मंदिरामध्ये काय व्हिडिओज घेता येणार नाही, कारण की श्रावण सोमवार असल्यामुळे खूपच गर्दी होती आणि पटापट दर्शन करूनच सगळे बाहेर काढत होते, त्यामुळे मग आजूबाजूचा परिसरच मला तुमच्याबरोबर इथे शेअर करता आला।
महाकालांचं दर्शन इथे आमचं झालेलं आहे आणि त्यानंतर मग लगेचच आम्ही ज्या ठिकाणी नैवेद्य वगैरे बनवलेला होता मग त्या ठिकाणी पोचलो, तिथे जेवण वगैरे केलं आणि लगेचच मग परतीच्या मार्गाला निघालो. आणि असा काहीसा माझा आजचा दिवस होता. व्हिडिओ आवडल्यास प्लीज सबस्क्राईब नक्की करा.